धनंजय मुंडे, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी डिबेट जर तुम्हाला करायची असेल, माझी आवश्यकता नाही आहे. अरे आमचा सुरेश धसच काफी आहे, पहिले त्याच्याशी डिबेट करून दाखवा. सुरेश धस हा साधा सोपा नाही. ही बाब 2014ला देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली होती. मात्र सुरेश धस आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहेत. सुरेश धस यांनी परळीमधील कित्येक घोटाळे हे महाराष्ट्रासमोर आणले आहेत. त्यांनी या चालू सरकारला देखील सळोकीपळो केला आहे. त्यांच्या सरकारमधील असलेले मंत्री यांना देखील त्यांनी आता सळोकीपळो केला आहे. धनंजय मुंडे यांना खंबीरपणे नेडणारे सुरेश धस, या सुरेश धसमुळे धनंजय मुंडे सध्या अडचणीत दिसत आहेत. सोशल मीडियावरती देवेंद्र फडणवीस यांचा एक तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे. याच्यामध्ये ते म्हणतात, धनंजय मुंडे तुम्हाला सुरेश धस एकटाच बास आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. धनंजय मुंडे, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी डिबेट जर तुम्हाला करायची असेल, माझी आवश्यकता नाही आहे. अरे आमचा सुरेश धसच काफी आहे, पहिले त्याच्याशी डिबेट करू. धनंजय मुंडे, तुम्हाला जर डिबेट करायची असेल तर तुम्ही सुरेश धस यांच्यासोबत डिबेट करा. माझी तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. तो एकटाच तुम्हाला बास आहे, असं खमक्या आवाजात 2014मध्ये ते म्हणाले होते. त्या टायमाला सुरेश धस हे भाजपामध्ये होते, तर अजित पवार, शरद पवार, धनंजय मुंडे हे एका पक्षात होते. परंतु आता झालंही असंच. सुरेश धस हे काय शांत बसायचं नावच घेत नाहीत. सुरेश धस यांनी महायुतीतील सरकारमधील काही मंत्र्यांना थेट पाणी पाजलं आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना देखील त्यांनी सळोकीपळो सोडला आहे. तर मंडळी, तुम्हाला सुरेश धसबद्दल काही गोष्टी माहीत आहेत का? माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.